नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। श्री संत गजानन महाराज दिंडीचे मेहकर येथील श्री विठ्ठल धाम या ठिकाणी आगमन व मुक्काम। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी केली वारकऱ्यांची व्यवस्था। 3 वर्षापासून अंजली खुर्द येथून शेगावला जात आहे दिंडी। दिंडीमध्ये वारकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील अंजली खुर्द येथून श्री संत गजानन महाराज दिंडीचे 1 एप्रिल रोजी मेहकर येथील वारकरी भवनाच्या बाजूला असलेल्या श्री विठ्ठल धाम येथे आगमन झाले। यावेळी संजय रायमुलकर साहेब यांनी वारकऱ्यांची व्यवस्था केली। गेल्या 3 वर्षापासून अंजली खुर्द या ठिकाणून दिंडीची परंपरा सुरू आहे। 5 दिवसांचा प्रवास करून दिंडी श्री गजानन महाराज शेगाव या ठिकाणी पोहोचते। दिंडीच्या सोहळ्यादरम्यान भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। दिंडीमध्ये महिला पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात। दरवर्षी या दिंडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे। यावेळी संजय रायमुलकर साहेब व त्यांचे संपूर्ण कुटुंब वारकऱ्यांच्या सेवेमध्ये उपस्थित होते।
यार मंदिर दिसतं बरोबर इथं. पाटणे लगेच दिसायला लागले तुम्ही लाईव्ह येते. पूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह लगेच दे. कोण बोलणार आहे? तुम्ही काय नाही महाराज तुमचं रामदास किसन दांडे. बर तुम्ही आज रामनगर मेकर येथे पालखी घेऊन आलेली आहे. कोणत्या गावाची पालखी आहे, कुठं जाणार आहे, काय सांगता येईल का? अंजनी खुर्द लोणार वारकर संप्रदायाच्या वतीने दिली. बर दरवर्षी असते का पालखी? हो दरवर्षी असते. बरं आता इथून कुठं जाणार मग? इथून आता आम्ही वरवणला जाणार. इथं मुक्काम आहे का जाणार इथून आता? नाही मुक्काम आहे इथं मुक्काम नाही करणार. जिथं तुम्ही थांबले त्याच्या बाजूला तुमच्यासाठी वारकरी भवन चालू आहे. आमच्यासाठी आणि व्यवस्थेसाठी चालू आहे ते. हो रायमुकुड साहेबांनी सांगितलेले आहे पुढच्या वर्षी तुमची व्यवस्था तिथेच होईल. बर वारकरी भवन. बर बर बोलता महाराज कोणी बोलता सांगता येईल का काही? आणि रायमुड साहेबाकडे आम्ही बी विनंती केलेली आहे की अंजनीला हे वारकरी भवन घ्यायचं आहे. बर आणि त्यांची बी पूर्ण तयारी चालू आहे. बर अंजनी खुर्दला ना? हा बर वारकरी शिक्षण बोलता कोणी अजून? बोलतो का? तुमच्या हिशोबानं वारकरीचं सांगा तुम्ही. आता पालखी वगैरे रायमुडकर साहेबांना काय व्यवस्था करायला पाहिजे, खासदार साहेबांना काय व्यवस्था करायला पाहिजे, वारकऱ्यांना काय अडचण येतात, काय सुविधा करायला पाहिजे किंवा वारकऱ्यांसाठी. सध्या काहीच अडचण नाही. सर्व लोक सहकार्य करतात यावं. बर बर कुठेही गेलं कुठेही म्हणजे नंबर लागत नाही. चहा पाणी व्यवस्था, फराळ पाणी. एक धार्मिक संस्कृती जागृत ठेवता तुम्ही लोक सर. वारकरी मंडळीमुळे धार्मिक संस्कृती जागृत आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे मग तुम्ही काय विचारू शकता? विचारले मग जेवढे आवश्यक होते तेवढे. तुम्हाला काही वेगळं सांगायचं असतं सांगू शकता तुम्ही. किंवा जास्तीत जास्त वारकरी मंडळात सहभागी व्हावे, धार्मिक कार्यक्रम बोलावे, तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगू शकता काही. ही जी दिंडी निघाली ही पूर्ण लोणार तालुक्यातली असून तरी जे तालुक्यातले जे वारकरी आहेत त्यांनी पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने या दिंडीमध्ये सहभागी व्हावे अशी आमची विनंती.
मामा काही सांगता येईल का दिंडीबद्दल? ते बोलले, तुम्ही सांगा काही. आपले राजू दिंडीबद्दल बोला म्हणतात. विठ्ठल धाम मंदिराने बरंच सहकार्य केलं म्हणून. राजू बोला तुम्ही काही राजू बोलमालो. राजू बोलता कोणी बाया बोलता का? कार्यक्रम इथे दिंडीचा अगोदर पण इथे झालेला आहे बरं. अहो इकडे बोलायचं म्हणतात. इकडे बोलवायचं आहे रे. शब्द बोलायचे पाहिजे. इथे माऊली करत नाही कोण आपण इथे झालं पाहिजे. नाही हो, पण कसं गजानन मामाचे बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.